राज्यातील साखर कामगार 16 डिसेंबर 2024 पासून बेमुदत संपावर. महासंघ आणि प्रतिनिधी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली निपक्ष समिती गठीत करणं. राज्यातील साखर कामगार वेतनवाढ, अंतरिम वाढ, 4,000 रुपये थकीत वेतन, रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरते कामगारांना निपक्ष समितीच्या कराराची अंमलबजावणी करणं. स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणं आणि इतर सर्व प्रलंबित प्रश्नावर निर्णय होईपर्यंत बेमुदत संपावर जातील, अशी पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील सर्व कामगारांच्या द्वारे सभेमध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला. द्वार सभेला अध्यक्ष मुंडे तात्या, सहसचिव आनंदराव वायकर यांनी मार्गदर्शन केलं. युनियन अध्यक्ष लोखंडे, कार्याध्यक्ष रघुनाथ डाखोरे, सचिव दवनाथ मुळे, कोषाध्यक्ष डाखोरे, उपाध्यक्ष श्याम शिंदे, बालाजी बेटकर, दिलीप हजगुडे, विजय दवणे, साहेबराव वाघमारे, नागोराव नादरे, युनियन कार्यकर्ते, बहुसंख्येनं कामगार कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक रघुनाथ डाखोरे यांनी केलं आणि आभार मानलं. नमस्कार, मी आनंदराव वायकर, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचा सहचिटणीस. आज आम्ही पूर्णा कारखान्यावर 16 तारखेपासून जो राज्यव्यापी साखर कामगारांचा संप आहे त्याच्या तयारीसाठी द्वार सभा घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. माझ्याबरोबर महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय मुंडे तात्या आहेत, आगस्ती साखर कामगार युनियनचे अध्यक्ष जाधव साहेब आहेत, त्याचप्रमाणे मालुसकर साहेब आहेत, तिथले महासंघाचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय लोखंडे साहेब आहेत आणि सर्व कार्यकारी मंडळ आहे. आमच्या राज्यातील साखर कामगारांचं महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ या दोन राज्यव्यापी संघटनांचं एकत्रितपणानं निर्णय झाल्यामुळं आम्ही 16 डिसेंबर 2014 पासून राज्यातील 24 पासून राज्यातील सर्व सहकारी, खाजगी, भाडेपट्ट्याने चालवायला दिलेले सर्व कारखान्यातील कामगारांचा बेमुदत संप कामगारांच्या मागण्यासाठी करत आहोत. 31 डिसेंबर 2024 रोजी साखर कामगारांच्या त्रिपक्ष समितीच्या कराराची मुदत संपली. त्याच्यानंतर महासंघ आणि प्रतिनिधी मंडळाने शासनास नवीन मागण्यांची सनद देऊन सुद्धा त्याच्यावर अद्याप दखल घेतली नाही. म्हणून महासंघ आणि प्रतिनिधी मंडळाने 7 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यामध्ये 40-50 हजार साखर कामगारांचा मोर्चा काढला, तरी महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. मग आता साखर कामगार राज्यातले या निर्णयाला आलेले आहेत की आता आर नाही तर पार 16 तारखेपासून कुठल्याही प्रकारे कोणताही कारखाना चालू राहणार नाही, बेमुदत संपावर जातील. आणि ज्यावेळेस हातात पदरात मागण्या पडतील, त्रिपक्ष समितीचा करार होईल, नवीन मागण्यांची चर्चा घडून येतील, त्रिपक्ष समिती गठीत होईल, अशाच वेळेस कारखाने चालू होतील, अन्यथा बेमुदत कारखाने बंद राहतील. एवढंच सांगण्यासाठी आम्ही इथे गेट सभा घेण्यासाठी आज आलेलो आहोत. एमडींना भेटलेलो आहोत. आम्ही राज्य शासनाला, साखर संघाला, साखर आयुक्त, कामगार आयुक्त, त्याचप्रमाणे सर्व राज्यातील साखर कारखान्याचे चेअरमन एमडींना नोटिसा दिलेल्या आहेत. 16 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे. संप म्हणजे गेट बंदच राहणार आहे. कारखान्यातल्या ऊस जरी तोडून आला असला, शेतकऱ्यांच्या फडातून इथं आला, तरी त्याचं क्रशिंग होणार नाही. पूर्णपणानं क्रशिंग बंद राहणार आहे. कुणीही कारखान्याच्या एकही कामगार कारखान्याच्या गेटच्या आतमध्ये जाणार नाही. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.